आज आपण शिकणार आहोत धिस आणि दॅटमध्ये काय फरक आहे आणि त्याच्यापासून सेंटेन्स कसे तयार करायचे. चला तर करूयात सुरुवात. धिसचा अर्थ आहे हा, ही, हे आणि दॅटचा अर्थ आहे तो, ती, ते. धिसचा वापर आपण जवळ असलेली एक व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतो, तर दॅटचा वापर आपण लांब असलेली एक व्यक्ती, वस्तू किंवा प्राणी दाखवण्यासाठी करतो. याची काही एक्झाम्पल्स पाहूयात आपण. धिस इज अ बुक. हे पुस्तक आहे. दॅट इज अ ट्री. ते झाड आहे. म्हणजे झाड लांब आहे त्यासाठी आपण दॅट वापरला आहे. आणि धिस इज अ बुक. पुस्तक हे जवळ आहे म्हणून आपण त्यासाठी धिस वापरला आहे. म्हणजेच पुस्तक हे जवळ आहे म्हणून आपण तिथे धिसचा वापर केला आहे आणि झाड हे लांब आहे म्हणून आपण तिथे दॅटचा वापर केला आहे. आता आपण प्रॅक्टिससाठी अजून काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. धिस इज अ टेबल. हा टेबल आहे. धिस इज अ बॉल. हा चेंडू आहे. धिस इज अ चेअर. ही खुर्ची आहे. धिस इज ॲन ॲपल. हे सफरचंद आहे. धिस इज अ क्लॉक. हे घड्याळ आहे. धिस इज अ बॅग. ही पिशवी आहे. धिस इज अ फोन. हा फोन आहे. धिस इज माय ब्रदर. हा माझा भाऊ आहे. धिस इज अ बॉक्स ऑफ चॉकलेट्स. हा चॉकलेटचा बॉक्स आहे. धिस इज अ बॅग. ही पिशवी आहे. धिस इज अ पेन. हा पेन आहे. धिस इज माय होम. हे माझे घर आहे. धिस इज अ पेन्सिल. ही पेन्सिल आहे. धिस इज युअर बॅग. ही तुझी पिशवी आहे. नाव वी विल सी दॅट रिलेटेड सेंटेन्सेस. आता आपण दॅट रिलेटेड सेंटेन्सेस बघूयात. दॅट इज अ कार. ती कार आहे. दॅट इज अ कॅट. ती मांजर आहे. दॅट इज अ डॉग. तो कुत्रा आहे. दॅट इज अ ट्री. ते झाड आहे. दॅट इज अ लॉक. ते कुलूप आहे. दॅट इज अ बर्ड. तो पक्षी आहे. दॅट इज अ पिलो. ती उशी आहे. दॅट इज अ बस. ती बस आहे. दॅट इज अ स्पॅरो. ती चिमणी आहे. सो आय होप तुम्हाला धिस आणि दॅटमधला फरक लक्षात आला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगाचा वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.